आमची अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकारमध्ये माननीय अजितदादा हे एक अविभाज्य भाग होते या सरकारचे, राज्याचे उपमुख्यमंत्री होते। आता राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला FIR करायला जर रोहित पवारांना महाराष्ट्रातले जिल्हे आणि देशात 10 राज्यात जावं लागत असेल आणि न्याय मिळत नसेल तर मी खरंच काँग्रेस पक्षाचे मनपूर्वक आभार मानते की काँग्रेस पक्ष, त्याचं नेतृत्व आणि कर्नाटक सरकारनी जो FIR करायला म्हणजे ज्या महाराष्ट्राच्या सरकारने दादाला न्याय द्यायला हवा होता तो काँग्रेस पक्षाने दादाला न्याय द्यायचा पहिल्यांदा तरी सुरुवात केली, याबद्दल मी काँग्रेस पक्षाचे, कर्नाटक सरकारचे मनपूर्वक आभार मानते आणि महाराष्ट्र सरकारला विनंती करते की आपण सगळे राजकारण बाजूला ठेवून दादा ज्याच्यातून दादाचा ॲक्सिडेंट झाला, हत्या झाली, जे काय झालं असेल, जे काय, माझा आरोप कुणावरही नाही, माझं एवढंच म्हणते की जे मुद्दे रोहित पवार पोटतिडकीनी राज्यासमोर देशापर्यंत मांडतायत त्याची पारदर्शक इन्क्वायरी व्हावी हा शब्द माननीय मुख्यमंत्र्यांनीही हा असेंब्लीमध्ये दिला आहे, जो तुमच्या चॅनलवर मी पाहिलेला आहे। त्याच्यामुळे आमची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे की ज्या मागण्या रोहितनी केलेल्या आहेत त्या त्यांनी तातडीने हाय प्रायोरिटीवर कराव्या, कारण का मला आठवते की याची एक इन्क्वायरी होणार होती, तर त्या इन्क्वायरीचं काय पुढे झालं माझ्या तरी कानावर वाचण्यात किंवा तुम्हाला कुणाला कळलंय का की ती इन्क्वायरी सेटअप झाली, त्याचं अध्यक्षपद कुणाकडे, दादाला जाऊन 2-2.5 महिने झालेले आहेत आता, मग कसं, मग काय म्हणजे काही हालचालच नाही आहे ना, मग इन्क्वायरी कुठे, अपडेट काय आणि का सरकार अपडेट देत नाही? रोहित सिंगची काय चौकशी झाली? नाही, माझं म्हणणं आहे डिटेल इन्क्वायरी। आपल्याला आठवत असेल तो ब्लॅक बॉक्स बद्दल आपल्याला सांगितलं जायचं, तुमच्या चॅनल आणि वर्तमानपत्रात सारखं यायचं की ब्लॅक बॉक्सची माहिती आज मिळणार, उद्या मिळणार, 15 दिवसांनी म्हणणार। किती दिवस झाले? ब्लॅक बॉक्सचं काय झालं? मग मध्येच एक अफवा आली की ब्लॅक बॉक्स जळाला। अरे दादाचे फोन सापडले तर ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार? त्याच्यामुळे अनेक प्रश्न असे आहेत, माझा कुणावर आरोप नाही, आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या घरावर, आमच्या कुटुंबात जो घात झाला, आमच्या घरातला कर्ता पुरुष गेलेला आहे, त्या दुःखातून आम्ही अजूनही सावरलेलो नाही। हा दिवस दुसऱ्या कोणाच्याही कुटुंबावर येऊ नये याच्यासाठीच आमची ही विनम्र विनंती आहे की आमच्या घरात झालं ही दुर्दैवी घटना, पण त्याची इन्क्वायरी होऊन हे परत असा ॲक्सिडेंट कोणाचाच होऊ नये। आपल्याला असं आठवत असेल सिंधियाजी, ते पण असेच प्लेन क्रॅशमध्ये गेले, त्यातली उत्तरं आता काय झालं, अहमदाबादला 200 लोक गेले, विजय रुपानीजी भारतीय जनता पक्षात असले तरी रुपानीजी आणि मी एकत्र खासदार राहिलेलो, अतिशय सुसंस्कृत माणूस। आता त्याच्यामध्ये रुपानीजींचा जेव्हा दुर्दैवी मृत्यू झाला त्या प्लेनमध्ये, त्याचा पुढे काय झालं अहमदाबाद क्रॅशचं? दादाच्याही केसमध्ये त्यातल्या पायलट आहे, ते त्याची मुलगी होती, ती जी स्टुअर्डेस म्हणा, ती एक यंग मुलगी आहे, तिच्या कुटुंबाचे पण प्रश्न आहेत ना, जसे दादाचे प्रश्न आम्हाला आहेत तसे बाकीचे जी 5 लोक होते विमानामध्ये, एअर होस्टेस होती, त्या एअर होस्टेसला न्याय द्यायचा नाही, त्या पायलटच्या कुटुंबाला न्याय द्यायचा नाही, कोण घेणार ही सगळी जबाबदारी? त्याच्यामुळे आमच्या महाराष्ट्र सरकारकडून अपेक्षा आहेत की त्यांनी ह्याच्यावर तातडीने काहीतरी ऍक्शन घ्यावी। घात, मग याचा अर्थ तुमच्या मनात अजूनही शंका आहे सरकार? कसं आहे, वर्तमानपत्र आणि चॅनल्स आणि रोहित जे सातत्याने बोलतोय त्याच्यावर ॲक्शन का घेतली जात नाही, म्हणजे कारण काय हे होण्याचं? याची अनेक प्रश्नाची उत्तरं आहेत ना, काय झालं, कसं झालं, ह्याची उत्तरं सरकारने आपल्या सगळ्यांना द्यावी एवढीच आमची अपेक्षा आहे।